नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपण पाहणार आहोत सत्यनारायणाची पूजा केल्याने आयुष्यामध्ये काय बदल होतो. अधिक मासात सत्यनारायणाची पूजा केल्याने आयुष्यातील संकटे दूर राहतात असा भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून प्रचलित असलेला दृढ विश्वास आहे. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा हिंदू पंचांगानुसार एक विशेष आणि पवित्र महिना मानला जातो. हा महिना साधारण दर 3 वर्षांनी येतो आणि ह्या काळात धार्मिक कार्य, जप तप, दान धर्म आणि विशेषतः सत्यनारायणाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. अधिक मास हा इतर महिन्याप्रमाणे नसून तो अतिरिक्त महिना असतो, जो चंद्र आणि सौरवर्षामधील फरक भरून काढण्यासाठी येतो. पण या पुराणामध्ये असे सांगितले आहे की या महिन्याला पूर्वी कोणतेही विशेष स्थान नव्हते, त्यामुळे त्याला मलमास असे संबोधले जात असे. परंतु नंतर भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून पूजनीय झाला. यानंतर या महिन्यात केलेल्या प्रत्येक सत्कर्माला विशेष पुण्य प्राप्त होते असा विश्वास निर्माण झाला. सत्यनारायणाची पूजा ही एक भगवान विष्णूच्या सत्य स्वरूपाची उपासना आहे. या पूजेत सत्य, श्रद्धा आणि भक्ती यांना अत्यंत महत्त्व आहे. सत्य म्हणजे सत्यता आणि नारायण म्हणजे परमेश्वरांचे एक रूप. ह्या पूजेमध्ये भक्त भगवान विष्णूंना प्रार्थना करून आपल्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडचणी दूर करण्याची विनंती करतो. जर अधिक मासात मनापासून सत्यनारायणाची पूजा केली तर नक्की संकटे दूर होतात असे मानले जाते. अधिक मासात सत्यनारायणाची पूजा केल्याने विशेष फलदायी असते असे मानले जाते, कारण हा महिना स्वतःच पुण्यप्रद असल्याने या काळात केलेल्या पूजेला अधिक महत्त्व प्राप्त होते. या पूजेमध्ये कथा ऐकणे, प्रसाद अर्पण करणे आणि भक्तिभावाने पूजा करणे हे आवश्यक घटक आहे. सत्यनारायणाच्या कथामध्ये विविध उदाहरणे दिली आहेत, ज्यामध्ये लोकांनी ही पूजा करून आपल्या आयुष्यातील संकटावर मात केली आहे. या कथामध्ये एक सामान्य संदेश आहे. जो कोणी श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे सत्यनारायणाची पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील संकटे दूर होतात आणि त्याला सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त होते. अडचणीपासून मुक्तता मिळते. उदाहरणार्थ, एका कथेत एक गरीब ब्राह्मण सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्याच्या जीवनात अचानकच बदल होतो. त्याला आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्यांचे जीवन आनंदी बनते. तर दुसऱ्या कथेत एक व्यापारी ही पूजा करतो आणि त्याच्या व्यवसायात भरभराट होते. अधिक मासात ही पूजा केल्याने केवळ भौतिक लाभच मिळत नाही, तर मानसिक शांतीही मिळते. आजच्या धावपळीच्या जीवन आणि तणावपूर्ण जीवनात मानसिक धैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्यनारायणाची पूजा ही करताना मन एकाग्र होते, सकारात्मक विचार निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने जीवनातील संकटांना सामोरे जाऊ लागतो. त्यामुळे अधिक मासात सत्यनारायण पूजा करणे खूप गरजेचे आहे. या पूजेचा आणखी एक महत्त्वाचा पैल म्हणजे कुटुंबातील एकता. सत्यनारायणाची पूजा सामान्यतः कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन करतात. त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि नात्यात प्रेम निर्माण होते. नाते मजबूत बनतात. एकत्र पूजा केल्याने परस्परांमध्ये आदर आणि समज वाढते. यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहते, चांगले पण राहते. अधिक मासात दान धर्मालाही विशेष महत्त्व आहे. सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर प्रकारचे दान केले जाते. यामुळे समाजातील गरजू लोकांना मदत मिळते आणि दान करण्यालाही समाधान मिळते.
दानधर्मामुळे अहंकार कमी होतो आणि करुणा व सहानुभूती वाढते. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की अधिक मासात सत्यनारायणाची पूजा केल्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले. काहींना नोकरी मिळाली, काहींचे आजार बरे झाले, तर काहींच्या कुटुंबातील समस्या दूर झाल्या. हे सर्व अनुभव श्रद्धा आणि विश्वास वाढवणारे आहेत. तथापि केवळ पूजा केल्याने सर्व काही घडते असे नाही. त्यामागे श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म याचा मोठा वाटा असतो. पूजा ही एक माध्यम आहे ज्यामुळे व्यक्ती स्वतःला सकारात्मक दिशेने प्रेरित करतो. जेव्हा आपण श्रद्धेने पूजा करतो तेव्हा आपल्या मनात चांगले विचार निर्माण होतात आणि आपण चांगल्या कृती करण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे संकटे कमी होतात आणि जीवन अधिक सुसंस्कृत बनते. आजच्या आधुनिक काळामध्ये काही लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात, परंतु या पूजेचा खरा अर्थ समजून घेतल्यास ती केवळ धार्मिक विधी नसून एक मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे. हे लक्षात येते. ही पूजा आपल्याला सत्य, प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता याचे महत्त्व शिकवते. अधिक मास हा आत्मचिंतनाचा आणि आत्मसुधारणेचा काळ आहे. या महिन्यात आपण आपल्या चुका ओळखून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. सत्यनारायणाची पूजा या प्रक्रियेला अधिक बळ देते. ती आपल्याला आपल्या जीवनाचा आढावा घेण्यास आणि योग्य मार्ग निवडण्यास प्रेरित करते. अखेरीस असे म्हणता येईल की अधिक मासात सत्यनारायणाची पूजा केल्याने आयुष्यातील संकटे टाळली जातात, कारण ती पूजा आपल्या मनाला शांती देते आणि सकारात्मक विचार निर्माण करते आणि चांगल्या कर्मासाठी प्रेरित करते. ही पूजा केवळ देवपूजा नसून एक जीवनशैली आहे जी आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची शिकवण देते. म्हणून अधिक मासात श्रद्धेने आणि भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा करणे केवळ धार्मिक कर्तव्य नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे जो आपल्या जीवनाला अधिक सुंदर, समृद्ध आणि शांत बनवतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते पण हे सत्यनारायणाची पूजा करू शकतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.